3.4 मधलं एक्झाम्पल नंबर 3 आपण पाहणार आहोत. सर्कल आणि हा आहे सायकलिक MRP आणि N. त्यातलं R आणि Nचं माप दिलेलं आहे 5x-13 आणि Nचं माप दिलंय 4x+4. आरचं माप किती दिलंय 5x+13 आणि यांचं माप दिले 4x+4. तर यांची मापं काढायची. हा सायकलिक आहे, तर ऑपोजिट अँगल कसे असतात सप्लिमेंटरी. हा आपल्याला सायकलिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम माहीत आहे. सोडवायला सुरुवात करूया. क्वाड्रिलॅटरल MRPN इज सायकलिक दिलेला आहे आणि म्हणून अँगल R प्लस अँगल N इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, याला काय म्हणणार आपण सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम. सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम. क्वाड्री असं लिहिलंय मी, तुम्ही पूर्ण लिहा क्वाड्रिलॅटरल. आता आरचं माप किती दिले त्यांनी 5x+13 आणि यांचं माप दिले 4x+4 बरोबर 180 अंश. 5x आणि 4x किती आले 9x. 13तून 4 गेले -9 180 अंश. ओके, 9 इकडं मायनस इकडे येताना काय होईल प्लस, म्हणजे 9x बरोबर 180 + 9 बरोबर 189. 9 इकडे गुणिले इकडे येताना भागिले होईल. x बरोबर किती येतात 21. एक्सची किंमत काढली. आता आपण कोण आरचं माप काढू शकतो. नाऊ अँगल आरचं माप काय होतं 5x+13 बरोबर. 5x म्हणजे 21 - 13. आपण उभ्या मांडणी करूयात. 5 × 21 - 13 105 - 13 किती उरत आहेत 92 डिग्री. हे झालं कोण आरचं माप. तसंच आपण कोण एनचं माप काढूयात. एनचं माप दिलंय 4x+4. 4 एक्सची किंमत 21 आलेली +4 84 + 4 किती येतात 88 अंश. तर अशा प्रकारे कोण आणि आर एनचं माप काढलं. सोपा होता प्रश्न खूप. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 आपण शिकण्या अगोदर मी तुम्हाला एक आठवण करून देतो. आपण पहिल्या किंवा सेकंड चॅप्टरमध्ये आपण शिकलो होतो आणि 9वीला पण झालेला आहे एक्सटेरियर अँगल थेरम. समजा ABC आणि D. ABC हा त्रिकोण आहे आणि ACD हा जो कोण आहे हा त्रिकोणाचा बाह्य कोण, बाहेरचा कोण आहे. ह्याला एक्सटेरियर अँगल म्हणतात. आणि ह्या एक्सटेरियर अँगलचं माप ह्याच्या रिमोट असणाऱ्या अँगलच्या म्हणजे दूर असणाऱ्या आंतरकोणांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. याला रिमोट इंटेरियर अँगल थेरमसुद्धा म्हणतात किंवा एक्सटेरियर अँगल थेरमसुद्धा म्हणतात. म्हणजे समजा हा 50 आणि हा 60 असेल तर हा असेल 110. म्हणजेच त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं माप त्याच्या दूर असणाऱ्या आंतरकोणाच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. कळलं असेल, ठीक आहे. मग मला सांगा, जर हा कोण मी 90 अंश असं केला, ओके, तर हे कोण 90पेक्षा काय असले पाहिजेत कमी, कारण ह्या दोघांची बेरीज करेल तेव्हा 90 येईल. म्हणजे हा 60-30 असेल किंवा 50-40 असेल किंवा 45-45 असेल, पण 90पेक्षा कमीच असेल, कारण दोघांची बेरीज 90 आली पाहिजे, 90पेक्षा जास्ती नाही पाहिजे. म्हणजे हे दोन्ही अँगल ह्याच्यापेक्षा कसे आहेत
कमी आहेत, 90पेक्षा कमी आहेत. पण 90पेक्षा कमी असणाऱ्या कोणांना आपण लघुकोण असं म्हणतो. येते लक्षात? जर यांची बेरीज, दोघांची बेरीज 90 आहे तर साहजिकच यातला एक जण आणि हा दुसरा दोन्ही काय असणार, 90पेक्षा कमी असणार आहे. असंही होऊ शकतं. 89 1 90 किंवा 80 10 90 किंवा काय बेरीज असू शकते 50 40 90 काहीही असू शकते, पण 90पेक्षा कमीच येणार. ह्याचं माप आणि ह्याचं माप 90पेक्षा कमी असेल म्हणजे एक लघुकोण असेल. हेच आपल्याला पाहिजे एक्सटेरियर अँगल थेरम. चला लक्ष द्या. In figure, seg RAS is the diameter of the circle with center O. Point T lies in the exterior of the circle. Prove that angle RTS is an acute angle. पहा, समजा एक वर्तुळ आहे आणि हा डायमीटर आहे. कोणता? RAS. आणि टी बिंदू वर्तुळाच्या बाहेर आहे, तो मी जॉईंट केला. तर हा जो इथं टी बिंदू नाही का, तर बिंदू टी हा वर्तुळाच्या बाहेर आहे आणि मग तयार हा जो कोण आहे RTS हा लघुकोण आहे हे सिद्ध करायचे. त्यासाठी मी एक कन्स्ट्रक्शन करतो. इथं वर्तुळाला जो बिंदू ही रेषा RT छेदते तिथं मी नाव देतो P आणि ते जॉईंट करतो PS. आता PS जॉईंट केला तर PTS हा त्रिकोण तयार होतोय. ओके, PTS हा त्रिकोण तयार झाला. त्रिकोण PTSचा RPS हा बाह्यकोन आहे. बाह्यकोन आहे. मग बाह्यकोणाचं माप त्याच्या दूर असणाऱ्या या दोन कोणाच्या मापाच्या बेरच्या इतकं असतं, T आणि S इतकं. मग हा किती असेल? अर्धवर्तुळाने अंतर्लिखित केलेला कोण हा 90 अंशाचा असतो. म्हणजे हा 90 आहे. मग साहजिकच ह्या दोन मापांची बेरीज 90 येणार आहे, कारण का बाह्यकोणाचं प्रमेय असं सांगतं आपल्याला की बाह्यकोणाचं माप हे दूर असणाऱ्या आंतरकोणाच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. म्हणजेच ह्या दोघांची बेरीज 90 असेल. मग साहजिकच हा कोण लघुकोण 90पेक्षा कमी असणार, म्हणून RTS लघुकोण आहे हे सिद्ध होतं. आता मी जे सांगितलं तेच आपण लिहूया. Seg RS is a diameter. Seg RS हा काय आहे? डायमीटर आहे. ओके, मग अँगल RPS इज 90 डिग्री. का बरं 90 डिग्री? इन्स्क्राइब्ड अँगल इन सेमी सर्कल. अर्धवर्तुळातील कोण हा काटकोन असतो. नाव इन ट्रायंगल PTS अँगल RPS इज एक्सटेरियर अँगल. त्रिकोण PTS मध्ये RPS हा एक्सटेरियर अँगल बाह्यकोन आहे. म्हणून अँगल RPS इज इक्वल टू अँगल PTS प्लस अँगल PST. आकृतीमध्ये पहा, RPS बरोबर PTS आणि PST. T आणि S यांची नावं घेतली. P कोणाच्या मापाची बेरीज ह्या दोघांच्या बेरजी इतकी असते. T कोण आणि S कोणाची बेरीज ही P कोणा इतकी असेल. त्याला आपण एक्सटेरियर अँगल थेरम असं म्हणतो. मग RPSचं माप 90 अंश आहे ह्या दोघांच्या बेरजे इतकं. येते लक्षात? मग जर दोघांची बेरीज 90 येते तर साहजिकच हे दोघं 90पेक्षा काय असले पाहिजेत? कमी असले पाहिजेत. समजा 90पेक्षा जास्त असेल, एकाचं माप 100 आणि याचं नाव समजा माप 10 असेल, त्यांची बेरीज येते का? नाही. हा, आणि 90पेक्षा जास्त असेल तर विशाल कोण होईल?
म्हणून ह्या दोघांचं माप जर बेरीज 90 येते तर हे दोघं 90पेक्षा लहान असले पाहिजे. म्हणून अँगल PTS हा PTS 90पेक्षा कसा आहे, लहान आहे. PTS हा अँगल या 90पेक्षा कसा आहे, लहान आहे. PTS म्हणजेच RTS. PTS असं इथून अँगल मोजण्यापेक्षा मी लांबून घेतला. RTS अँगल बदलत नाही, तो टीच अँगल राहतो, फक्त नाव बदलायचं आपल्याला. PTS पासून असं मोजण्यापेक्षा RTS फक्त नाव बदलायचं आहे. म्हणून RTS स्मॉलर दॅन 90 आणि 90पेक्षा कमी येतो. म्हणून अँगल RTS इज ॲन ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल म्हणजे 90पेक्षा कमी लघु कोन आहे. ओके, तर आपण मराठीत लिहूया. रेघ RS हा व्यास आहे. ह्याला म्हणतात अर्धवर्तुळ. अर्धवर्तुळाने अंतर लिखित केलेला कोन. आता त्रिकोण PTS मध्ये कोन RPS हा बाह्य कोन आहे. याला बाह्य कोनाचे प्रमेय असं म्हणतात. ओके, ते दिलायचे. म्हणून कोन RTS हा लघुकोन आहे. ओके, या गणितात आपण जरा मराठीत लिहायचं राहिलं होतं. चौकोन MRPN हा चक्रीय आहे. चक्रीय चौकोनाचे प्रमेय. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता.